मुंबईमध्ये आज पहाटेपासूनच आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केलेली आहे। मुंबई शहरासह उपनगरामध्ये सुद्धा सध्या काळे ढग दाटलेले आहे। पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे। मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीलगत जोरदार पाऊस बरसण्याची स्थिती आहे आणि त्यामुळे नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। शिवाय महाराष्ट्रासह किनारपट्टीलगत असलेल्या इतरही अनेक राज्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला हा हवामान विभागाने दिलेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर काळ्या कुट्ट ढगांची गर्दी आज मुंबईमध्ये झालेली आहे आणि पहाटेपासूनच जोरदार पाऊस सर्व मुंबईमध्ये आणि उपनगरांमध्ये सुद्धा सुरू असल्याचं बघायला मिळतंय। काही ठिकाणी पावसाची रिपरिप तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू असल्याचं पाहायला मिळालं। या संदर्भात अधिकची अपडेट आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून घेऊयात। रुपाली स्वतः दादर चौपाटीवरती उपस्थित आहेत। रुपाली, सकाळपासूनच आज आपण बघतोय मुंबईमध्ये पाऊस सुरू झालेला आहे, काही ठिकाणी रात्री सुद्धा झालाय। दादर चौपाटीवरची काय दृश्य दिसतंय? केरळमध्ये खरं तर मान्सून पूर्वच आपण बघतो की दाखल झालेला आहे। वेळेच्या आधी मान्सून त्या ठिकाणी दाखल झालेला आहे। त्याच्यानंतर त्याचे वेगळे जे परिणाम आहेत, वेगळे जे हवामानाचे मधले बदल आहेत ते आपल्याला मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा खरं तर पाहायला मिळत आहे। सध्या मी मुंबईच्या दादर चौपाटी या परिसरामध्ये आहे आणि आपण माझ्या मागे बघू शकता खरं तर समुद्र खवळलेला आहे आणि त्याच्या सोबतच ढगांची जी काळ्या ढगांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मागचे 2 दिवस मुंबईच्या अनेक भागामध्ये सातत्याने खरं तर पावसाने हजेरी लावलेली आहे। मात्र आज पहाटेपासून जर आपण बघितलं तर मुंबईमधला एकूणच जे वातावरण आहे ते ढगाळ वातावरण झालेलं आहे। काळ्या ढगांची गर्दी आहे आणि सोबतच आपण बघतो की या ठिकाणी संपूर्ण अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। आज रविवार असल्यामुळे सुट्टीचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे कामावर जाणारे लोक आपापल्या घरी आहेत आणि त्याच्यामुळे आपण पाहत आहोत की मुंबईमध्ये लोकल सेवा असेल किंवा मग रस्ते वाहतूक असेल याच्यावरती फारसा परिणाम होत नाही। मात्र ही दोन्ही सेवा ज्या आहेत ते मंदावल्याचं मात्र आपल्याला नक्कीच सांगता येईल। आपण सध्या या समुद्रकिनारी आहोत आणि आपण पाहतो आहोत की काळ्या ढगांची गर्दी झालेली आहे। सोबतच किनारपट्टीवर राहणारे जे सगळे नागरिक असतात त्यांना सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे। अशा वातावरणामध्ये, अशा पावसामध्ये नागरिकांनी जास्त समुद्रकिनारी जाऊ नये आणि सोबतच आपण पाहतो आहोत की जे मच्छीमार आहेत त्यांना सुद्धा सावधगिरीचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। एकूणच बदललेल्या वातावरणामुळे आपण बघतो आहोत की मुंबईकरांना मात्र मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण की मागच्या काही दिवसामध्ये जशा पद्धतीने उन्हाळ्याचं तापमान वाढलेलं होतं, उकाडा मुंबईमध्ये वाढलेला होता, त्याच्यानंतर लवकर लावलेल्या पावसाने खरं तर ही जी हजेरी लावलेली आहे त्याच्यामुळे मुंबईकरांना आपण पाहतो की मोठा दिलासा मिळालेला आहे। उकाड्यापासून मुंबईकरांची सुटका झालेली आहे आणि आता आपण बघतो की पाऊस जो आहे तो खऱ्या अर्थाने सुरुवात झालेला आहे। धन्यवाद रुपाली, दिलेल्या अपडेटसाठी। पुढे देखील अपडेट घेत राहणार आहोत, मात्र तुर्तास धन्यवाद। तर आपण बघतोय किनाऱ्यावरती काळ्या कुट्ट ढगांची गर्दी दिसतेय तर रस्ते वाहतूक सध्या सुरळीत सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय।